महाराष्ट्र शासन आणि उमेद यांच्यामार्फत नागपूर येथे महालक्ष्मी सरस 2026 याचं आयोजन जिल्हा परिषद नागपूर करत आहे। यामध्ये आपल्या महिला वर्षभर बचत गटामार्फत जे प्रोडक्ट्स बनवतात त्यांच्या विक्रीसाठी त्यांना मार्केट उपलब्ध करून देणे ही याची एक मूळ जो म्हणतो की त्याचा मोटिव्ह तो आहे, मूळ मोटिव्ह तो आहे। तर त्यामध्ये 350 स्टॉल्स असणार आहेत विविध वस्तूंसाठी, 110 स्टॉल्स असणार आहेत फूड्ससाठी, वेगवेगळ्या पद्धतीचे फूड्स, आणि 10 मार्च ते 23 मार्च असा हा प्रोग्राम होणार आहे। त्यामध्ये विविध 14 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, डॉग शो, नागपूर गॉट टॅलेंट, महाराष्ट्राची लोकधारा, सोनाली कुलकर्णी यांचे परफॉर्मन्सेस, कार्तिकी गायकवाड यांचे परफॉर्मन्सेस, अशा पद्धतीने विविध प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रामुख्याने कोण उपस्थित राहणार आहे? याचं उद्घाटन जे आहे ते 11 मार्चला आपण 8 मार्चला जागतिक महिला दिन झाला, त्यामुळे त्या दिवशी आपण तर सेलिब्रेट करतोच, पण दरवेळेस आपण त्याचं सेलिब्रेशन करायला पाहिजे। आणि 11 मार्च रोजी जे आपण उद्घाटन करणार आहोत हा प्रोग्रामच महिलांचा आहे। यामध्ये प्रोडक्ट सुद्धा महिलांचेच विकले जातात आणि यातून प्रगती सुद्धा महिलांचीच होते। त्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते महिलांमार्फतच करण्यात येईल आणि नागपूर जिल्ह्यातील जे आपले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांच्या हस्ते, ज्या थोडक्यात म्हणजे कांचनताई गडकरी मॅडम जे आहेत त्यांनी सुद्धा या प्रोग्रामला येण्यासाठी सहमती दर्शवली आहे। आपल्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री मॅडम आहेत किंवा अतिरिक्त आयुक्त आहेत, या सर्वांच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत।